विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकोनेट सेट या चॅनलवरती आपण सेटमध्ये विचारलेल्या PYQची सिरीज बघत होतो. तर आपण भारतीय राजकीय विचारवंत या घटकावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्यामध्ये बघितलं होतं की वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं ही आपल्याला अनेकदा विचारली जात आहेत. तर आज आपण वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं बघणार आहोत. बुक्स ऑफ इंडियन पॉलिटिकल थिंकर्स. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत कौटिल्य. कौटिल्य म्हणजे चाणक्य हे कधी झाले होते तर 4th सेंचुरी BC मध्ये झाले होते. यांनी 4th सेंचुरी BC मध्ये अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं होतं आणि ते कशावरती होतं तर स्टेटक्राफ्ट, इकॉनॉमिक पॉलिसी आणि मिलिटरी स्ट्रॅटेजीवरती होतं. 4th सेंचुरी BC मध्ये चाणक्य नीती हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे काय आहे तर कलेक्शन ऑफ एफॉर्मिझम्स ऑन इथिक्स अँड पॉलिटिक्स अँड कंडक्ट याच्यावरती आहे. अंगसूत्र हे बुद्धिस्ट ट्रेडिशनमधलं बुक आहे. तर ही कधी लिहिले गेले तर 3rd सेंचुरी BC मध्ये लिहिलेलं गेलं आहे. जियाउद्दीन बरानी हे 1285 ते 1358 या काळामध्ये झालेले आहेत. तर यांनी तारिक-ई-फिरोजशाही आणि फतवा-ई-जहांदरी ही 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. तारिक-ई-फिरोजशाही हे कशाशी रिलेटेड आहे तर हे क्रॉनिकल ऑफ दिल्ली सल्तनत फ्रॉम बलबन टू फिरोजशाह तुगलक आहे. आणि फतवा-ई-जहांदरीमध्ये पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ इस्लामिक गव्हर्नन्स अँड स्टेटक्राफ्ट रिलेटेड आहे. पुढे कबीर यांचा कालावधी बघायला गेलो तर 1398 ते 1518 हा त्यांचा कालावधी बघायला मिळतो. तर यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत बीजक हे नंतर कंपाईल केलेलं गेलेलं आहे, पण बीजक हे कबीर यांनी लिहिले असं आपण म्हणतो. कबीरबाणी आणि कबीर ग्रंथावली. आणि कबीरबाणी जे आहे तर हे गुरुग्रंथ साहिबमध्ये पण यांचं इन्क्लूड केलेले आहेत. आता पंडित रमाबाई यांनी कुठली पुस्तकं लिहिली स्त्री धर्मनीती. तर हे सुरुवातीच्या काळामधलं एज्युकेशन आणि सेल्फ रिलायन्सवरती जे काही करार वगैरे होते स्त्रीवादी करार आहे तर त्यांना ॲडवायझिंग असणारं असं पुस्तक होतं. देन सेकंड होतं हायकास्ट हिंदू वुमेन. तर हे क्रिटिक आहे की जे हिंदू वुमेन्स फेस करतात. नंतर पुस्तक काय त्यांचा ट्रॅव्हल लॉग आहे. कुठला आहे तर युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवासवृत्त. नंतरचं पुस्तक आहे वर्ड्स टू वुमेन ऑफ इंडिया. आता बाळ गंगाधर टिळक यांची पुस्तकं बघूयात. बाळ गंगाधर टिळक यांचा कालखंड आपल्याला बघायला मिळतो 1856 ते 1920. त्यांनी द ओरियन ऑर रिसर्चेस इंटू द अँटिक्विटी ऑफ द वेदास हे पुस्तक लिहिलेले आहे. देन आर्टिक होम इन द वेदास लिहिलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता गीता रहस्य हेही पुस्तक टिळकांचंच आहे. पुढे आपण स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं बघणार आहोत. तर स्वामी विवेकानंदांनी पुस्तकं कुठली लिहिली होती ही पुस्तकं जरा क्रोनॉलॉजिकली पण लक्षात ठेवा कारण की बऱ्याचदा विचारली जातात आपल्याला. 1863 ते 1902 हा स्वामी विवेकानंदांचा कालखंड होता आणि या कालखंडामध्ये त्यांनी कुठली लिहिली तर राजयोग लिहिलेला आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, द ईस्ट अँड द वेस्ट आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही मला एखादी ट्रिक सांगा की हे असंच आपण क्रोनॉलॉजिकली लक्षात ठेवू शकतो. पुढे रवींद्रनाथ टागोर यांनी कुठली पुस्तकं लिहिलीत. रवींद्रनाथ टागोर यांचा कालखंड बघायला गेलं तर 1861 ते 1941 हा आहे. तर याच्यामध्ये गीतांजली आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह आहे. नंतर गारे बैरे आहे, द होम अँड द वर्ल्ड, नॅशनॅलिझम, द रिलिजन ऑफ मॅन आणि क्रायसिस इन सिव्हिलायझेशन. देन महात्मा गांधींची पुस्तकं बऱ्यापैकी आपल्याला माहीत असतात तर एकदा बघून घेऊयात आपण कुठली आहेत. महात्मा गांधींचा कालावधी बघायला गेलो तर 1869 ते 1948 आहे. त्यांचं हिंद स्वराज हे पुस्तक आहे. देन अॅन ऑटोबायोग्राफी द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ आहे. देन सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम इट्स मिनिंग अँड प्लेस. देन श्री अरविंद घोष यांचा कालखंड आहे 1872 ते 1950. यांनी कुठली पुस्तकं लिहिली आहेत द आयडियल ऑफ द कर्मयोगीन. आता हे लक्षात ठेवा आपल्याला कर्मयोग हे स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आहे आणि द आयडियल ऑफ द कर्मयोगीन हे श्री अरविंद घोष यांचं आहे. द लाईफ डिवाइन, द सिंथेसिस ऑफ योगा. देन कर्मयोग वगैरे. योग म्हटलं की आपल्याला शक्यतो स्वामी विवेकानंद लक्षात येतात, मात्र अशा प्रकारची पुस्तकं श्री अरविंद घोष यांनी लिहिलीत ही लक्षात ठेवूयात. कुठली लिहिलेली द आयडियल ऑफ कर्मयोगीन, द लाईफ डिवाइन, द सिंथेसिस ऑफ योगा, आयडियल्स ऑफ ह्युमन युनिटी, द ह्युमन सायकल, द सायकोलॉजी ऑफ सोशल डेव्हलपमेंट, फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर ही श्री अरविंदो यांची पुस्तकं आहेत.
पुढे आपण पेरियार E.V. रामस्वामी यांची पुस्तकं बघूयात. व्हाय वेअर वुमेन एन्स्लेव्ड, पेन इन एडिमयनाल, त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये असं त्यांचं नाव होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं व्हाय वेअर वुमेन एन्स्लेव्ड. देन फिलॉसॉफी ऑफ पेरियार, कलेक्टेड वर्क ऑफ पेरियार E.V.R. हे त्यांच्या नंतर हे कंपाईल झालेलं आहे. पण फिलॉसॉफी ऑफ पेरियार आणि व्हाय वेअर वुमेन एन्स्लेव्ड हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा. मोहम्मद इक्बाल तर यांनी कुठली पुस्तक लिहिली आहेत? असरर ई खुदी, द सिक्रेट ऑफ द सेल्फ, बंग इदारा, द कॉल ऑफ मार्चिंग बेल, द रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम, देन बल ई जिब्रिल, द विंग्स ऑफ गॅब्रियल. आता आपण M.N. रॉय यांची पुस्तकं बघूयात. M.N. रॉय यांचा कालखंड काय तर 1887 ते 1954 आहे. तर त्यांनी 1922 इंडिया इन ट्रान्झिशन असं पुस्तक लिहिलं होतं. 1943 पॉवर्टी ऑर प्लेंटी. शक्यतो पॉवर्टी वगैरे म्हटलं की आपल्याला दादाभाई नौरोजी, R.C. दत्त वगैरे आठवतात. मात्र M.N. रॉय यांनी पण अशा रिलेटेडची पुस्तकं लिहिलेलीत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 1946 न्यू ओरिएंटेशन, 1947 बियॉन्ड कम्युनिझम, 1947 न्यू ह्युमॅनिझम अ मॅनिफेस्टो हे लिहिलेलं आहे. आणि 1952 रिझन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्हॉल्युशन अशी M.N. रॉय यांची पुस्तकं आहेत. कुठली तर इंडिया इन ट्रान्झिशन, पॉवर्टी ऑर प्लेंटी, न्यू ओरिएंटेशन, बियॉन्ड कम्युनिझम, न्यू ह्युमॅनिझम अ मॅनिफेस्टो, रिझन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्हॉल्युशन. देन विनायक दामोदर सावरकर यांचा कालखंड काय तर 1883 ते 1966 हा सावरकरांचा कालखंड राहिलेला आहे. आणि यांची पुस्तकं कुठली आहेत? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे शक्यतो आपल्याला माहीत असतं. पण त्याचबरोबर त्यांनी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हे त्यांच्या नंतर पब्लिश झालेलं आहे. तर हे हिंदुत्व हू इज अ हिंदू या नावानं पब्लिश झालेलं आहे. हिंदू पदपातशाही आणि 6 ग्लोरियर इपोज ऑफ इंडियन हिस्ट्री. तर भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने असं त्याचं मराठीमध्ये पण नाव आहे. तर एक लक्षात ठेवा की आपल्याला द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अनेकदा विचारले, हिंदू पदपातशाही विचारलेलं आहे आणि 6 ग्लोरियर इपोज ऑफ इंडियन हिस्ट्री हेही पुस्तक अनेकदा विचारले, कोणी लिहिले किंवा जोड्याजुळवामध्ये आलेलं आहे. पुन्हा आंबेडकरांची पुस्तकं बघतोय आपण. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 1891 ते 1956 हा त्यांचा कालखंड राहिलेला आहे. आणि त्यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली तर 1916 कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट असं लिहिलेलं आहे पुस्तक. नंतर 1936 ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिले. 1940 थॉट ऑन पाकिस्तान. 1945 व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव टू डन द अनटचेबल्स. 1946 हू वेअर द शूद्राज. 1948 द अनटचेबल्स. आणि 1956 बुद्धा अँड हिज धम्मा अशी पुस्तकं लिहिलीत. यांची पुस्तकं बऱ्याचदा क्रोनॉलॉजीमध्ये विचारली जातात. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवू शकता की कुठलंही कास्ट इन इंडिया आहे, नंतर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे, थॉट ऑन पाकिस्तान आहे, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स आहे, हू वेअर द शूद्राज, अनटचेबल्स, द बुद्धा अँड हिज धम्मा. देन जवाहरलाल नेहरूंची पुस्तकं बघूयात. लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर हे जवाहरलाल नेहरूंचं पहिलं पुस्तक होतं. 1929 लिहिलेलं आहे. नंतर ग्लिम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे 1934 लिहिले. अँड ऑटोबायोग्राफी टुवर्ड्स फ्रीडम हे 1936 आहे. आणि 1946 द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे अहमदनगर फोर्टमध्ये जेव्हा त्यांना इम्प्रिझन केलं होतं तर तेव्हा त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, द डिस्कवरी ऑफ इंडिया. देन राम मनोहर लोहिया यांची पुस्तकं बघूयात. बऱ्याचदा राम मनोहर लोहिया आणि आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये आपण कन्फ्यूज होतो काही बाबतींमध्ये, स्पेशली मार्क्स, गांधी आणि सोशलिझम. हे राम मनोहर लोहिया यांचं पुस्तक आहे. मात्र मार्क्स, गांधी अँड जिना तर हे पुस्तक आहे ते आंबेडकरांनी लिहिलेलं आहे बघा. आपण राम मनोहर लोहिया यांची बघूयात. मिस्ट्री ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स, ॲस्पेक्ट ऑफ सोशलिस्ट पॉलिसी, व्हील ऑफ हिस्ट्री, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन, मार्क्स, गांधी अँड सोशलिझम ही राम मनोहर लोहिया यांची पुस्तकं आहेत. मिस्ट्री ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स, ॲस्पेक्ट ऑफ सोशलिस्ट पॉलिसी, व्हील ऑफ हिस्ट्री, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन, गांधी, मार्क्स अँड सोशलिझम, राम मनोहर लोहिया. आता जयप्रकाश नारायण यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत तर व्हाय सोशलिझम, टुवर्ड स्ट्रगल, फ्रॉम सोशलिझम टू सर्वोदय, प्ली फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिटी आणि प्रिझन डायरी
तर एवढी सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. जयप्रकाश नारायण यांची पुस्तकं बघा. व्हाय सोशलिझम, टुवर्ड स्ट्रगल, फ्रॉम सोशलिझम टू सर्वोदय, अ प्ली फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिसी आणि प्रिझन डायरी. पुढे आपण दीनदयाल उपाध्याय यांची पुस्तकं बघूयात. दीनदयाल उपाध्याय यांनी सम्राट चंद्रगुप्त हे पुस्तक लिहिलेलं आहे. देन जगद्गुरू शंकराचार्य, टू प्लॅन्स, प्रॉमिस, परफॉर्मन्स, प्रॉस्पेक्ट आणि इंटिग्रल ह्युमॅनिझम, एकात्म मानवतावाद, अशी 4 पुस्तकं लिहिलेली दीनदयाल उपाध्याय यांनी. तर कुठली लिहिली? सम्राट चंद्रगुप्त, जगद्गुरू शंकराचार्य, टू प्लॅन्स, प्रॉमिसेस, परफॉर्मन्स, प्रॉस्पेक्ट आणि इंटिग्रल ह्युमॅनिझम. तसंच बऱ्याचदा दीनदयाल उपाध्याय यांनी इंटिग्रल ह्युमॅनिझमची जी कॉन्सेप्ट दिलेली आहे, तर फक्त ही कॉन्सेप्ट पण बऱ्याचदा विचारलेली आहे, काय आहे नेमकी, कोणाची ही कॉन्सेप्ट. अशा प्रकारे आपण भारतीय राजकीय विचारवंतांची जी काही पुस्तकं आहेत ती बघितलेली आहेत. ही रिकॉल करत जा, कारण की 1-2 प्रश्न याच्यावरती नक्की विचारले जातात. थँक्यू. पुढे तुम्हाला कशावरती लेक्चर ऐकायला आवडेल हे मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर बनवू शकते. थँक्यू.